मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची राज्यासाठी एक महत्त्वाची बातमी। कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल असल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। आपल्या राज्यानं 1 कोटींच्या वर नागरिकांना लस दिलेली आहे। 1,38,04,21 नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे। तो कोरोना लसीकरणात महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले। डॉक्टर प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली। त्यामुळे निश्चितच लसीकरणाच्या बाबतीत देशाचा आपण विचार केला तर आपलं राज्य हे अव्वल असल्याचं या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितले। डॉक्टर प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली। सागर कुलकर्णी आमचे मुंबईचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। सागर, खरं तर राज्यासाठी ही दिलासा देणारीच बाब म्हणावी लागणार आहे, कारण मोठ्या संख्येने राज्यामध्ये आतापर्यंत लसीकरण पूर्ण झालंय। महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेने लसीकरणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं हे आकडेवारी सांगतात। आता एक अर्धा तासापूर्वी महाराष्ट्रामध्ये 1,38,00,000 पर्यंत लसीकरण झाल्याचा दावा महाराष्ट्र आरोग्य विभागाचे प्रधान सचिव व्यास यांनी केलेला आहे। दुसरीकडे गेले 2 ते 3 दिवस महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार लसीकरणाच्या पुरवठ्यावरून संघर्ष सुरू असताना महाराष्ट्रामध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येते। शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस आहे, कडक लॉकडाऊन आहे। परत आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रामध्ये कदाचित पुढचे 7 दिवस अधिक यापेक्षाही कडक लॉकडाऊन करण्याची घोषणा शक्यता वर्तवली जात आहे। अशा परिस्थितीमध्ये लसीकरण कुठेही थांबलं नाही। लसीकरणाच्या ज्या ठिकाणी शॉर्टेज आहे त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत की पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये लसीकरण पूर्ववत होईल आणि त्या अनुषंगाने सुद्धा महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे। एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल की 1 कोटीपर्यंतची लस महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेली आहे आणि आता वयवर्ष 45 पर्यंतचे सगळे लोकांना अधिक देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करू पाहत आहे। अगदी धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पुण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। रेमडेसिवीर बाबत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। रेमडेसिवीर इंजेक्शन यापुढे रुग्णालयांनीच मागवावीत, रुग्णांच्या नातेवाईकांना आणण्यास सांगू नये असे आदेशच आता जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले। याबाबत त्यांनी एफडीएची तातडीची बैठकही बोलावली आहे। अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा असल्यामुळे नातेवाईकांना प्रचंड वणवण करावी लागते, तासनतास रांगेत थांबावं लागतं, एकीकडे नसलं तर दुसरीकडे धावावं लागतं आणि हीच नातेवाईकांची फरफट, नागरिकांची फरफट थांबवावी यासाठी हा जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या निर्णयाची अंमलबजावणी मात्र त्वरित व्हायला हवी अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान रेमडेसिवीरच्या तुटवड्यावर नवाब मलिक यांनीही भाष्य केले। देशात रेमडेसिवीरचा ज्याप्रमाणे तुटवडा आहे त्याप्रमाणे राज्यात आणि गुजरातमध्येही तशी स्थिती आहे, पण गुजरातमध्ये भाजप कार्यालयातून मोफत लस वाटपाची बातमी समोर येतेय। लसींसंदर्भात हे राजकारण होत असल्यानं भाजपला याचं उत्तर द्यावं लागेल असंही मलिक यांनी म्हटलंय। पूरे देश में रेमडेसिवीर जो दवा है उसकी किल्लत बढ़ गई है। हमारे पास कुछ सरकारी स्टॉक है, लेकिन ओपन मार्केट में प्राइवेट अस्पताल में लोगों को दवाई नहीं मिल रही है। ये सिर्फ महाराष्ट्र में नहीं पूरे देश में, खासकर गुजरात में भी यही परिस्थिति है। लेकिन दूसरी तरफ गुजरात भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष ये सूरत के कार्यालय से मुफ्त रेमडेसिवीर बांटने का विज्ञापन दे रहे हैं, उनके कार्यकर्ता बाइट दे रहे हैं, ऐलान कर रहे हैं। सवाल ये उठता है कि ये राजनीति हो रही है? अगर दवा है तो देश में लोगों को दी जाए, लेकिन बीजेपी कार्यालय से रेमडेसिवीर बटेगी, हमें लगता है ये राजनीति है। ये बताए बीजेपी क्या कंपनियों को दबाव दे के वहाँ से बांटा जा रहा है कि किसी ने चोरी की है? कहाँ से ये दवाई आई, इसका जवाब भारतीय जनता पार्टी को देना होगा। दरम्यान लॉकडाऊनच्या भीतीपोटी मुंबईतील कुर्ला इथल्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथे पुन्हा एकदा कामगारांची आपल्या राज्यात जाण्यासाठी परतण्यासाठी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। गेल्या वर्षी सारखीच पुन्हा एकदा परिस्थिती होऊ नये म्हणून हे कामगार आपापल्या गावाकडे परतत आहेत। कालही दुपारच्या सुमारास या ठिकाणी प्रवाशांनी अशीच गर्दी केली होती। दरम्यान एलटीटी स्थानकाबाहेर सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी। गेल्या वर्षीच्या परिस्थितीची आठवण व्हावी अशी परिस्थिती पुन्हा एकदा येऊन ठेपली आहे, कारण राज्य सरकार 15 दिवसांचा लॉकडाऊन करेल या भीतीने अनेक कामगार आपल्या गावी परतायला लागलेत। मी आता मुंबईतल्या
कुर्ला इथल्या लोकमान्य टिळक टर्मिनसला आहे आणि पुन्हा एकदा कामगार इथं जमायला लागलेत. गेल्या वर्षीपेक्षा यावेळेस परिस्थिती बरी आहे, कारण गेल्या वेळेस अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे लाखो कामगार मुंबईमध्ये अडकून पडले होते. यावेळेस हळूहळू सगळ्यांना कल्पना येत होती की आता कदाचित लॉकडाऊन होऊ शकतो. विशेषतः कालची सर्वपक्षीय बैठक झाली, त्यात मुख्यमंत्र्यांनी साधारणतः 15 दिवस लॉकडाऊन लागू शकतो असे संकेत दिले आणि त्यानंतर पुन्हा एकदा कुर्ला टर्मिनसवर इथं कामगार यायला सुरुवात झाली. हा जो परिसर आहे इथं साधारणतः 1 तास आधी ज्यांच्याकडे व्हॅलिड तिकीट आहे त्यांना सोडलं जातं, अन्यथा प्रवेश दिला जात नाहीये. हा सगळा परिसर आपण बघतोय, हे सगळे कामगार आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, अगदी दक्षिणातले देखील काही राज्य आहेत, तिथे देखील अनेक जण परतायला लागलेले. हा सगळा परिसर आहे, इथं हे सगळे कामगार दिसतात आपल्याला. या सगळ्या कामगारांनी, या सगळ्या प्रवाशांनी मास्क परिधान करावा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावा अशी अपेक्षा केली जाते. यातल्या काही जणांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात आणि विचारूयात काय झालं. भाई साहब, लॉकडाउन की वजह से जा रहे हैं आप? नहीं, मेरा टिकट है। नहीं, लेकिन लॉकडाउन की वजह से लॉकडाउन से जा रहे हैं हम। आप कहाँ पे जा रहे हो? भदोही जा रहे हैं। भदोही भदोही जा रहे हैं। हाँ। अच्छा, आप यहाँ पे क्या काम करते हो? मोल्डिंग लाइन का काम करता हूँ। मैं सर लॉकडाउन की वजह से जा रहा हूँ। अच्छा, हाँ, आपका क्या काम आप यहाँ पे करते मैं हैं? टैक्सी चलाता हूँ। अच्छा, इसके लिए धंधा पानी है नहीं लॉकडाउन की वजह से, इसके लिए मैं गांव जा रहा हूँ। वही सर, लॉकडाउन हो जाएगा तो दिक्कत हो जाएगी, खाने पीने के बांधे हो जाएंगे, सैलरी वैलरी सर लेट है सब, तो प्रॉब्लम हो जाएगी। इसलिए रूम वाले में भी थोड़ा प्रॉब्लम हो रही है, इसलिए हम लोग सोचे कि लॉकडाउन हो जाएगा तो क्या कैसे रहेंगे, इसलिए टाइम से निकल रहे हैं तो ज़्यादा सही है सर। गेल्या वर्षी जो काय प्रकार झाला त्यातून हे सगळे कामगार धडा शिकलेत आणि लॉकडाऊन झाला तर गैरसोय होऊ नये म्हणून आता यांनी आपल्या राज्यांमध्ये जायला सुरुवात केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढची बातमी आहे कोकणामधून. रत्नागिरी जिल्ह्यातील लसीचा साठा गेल्या 5 दिवसांपासून संपला आहे. जिल्ह्यात सध्या लसीचा तुटवडा आहे. पुढील लस मिळेपर्यंत जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे, तर दुसरीकडे रेमडेसिवीरचा पुरवठा देखील कमी झाला असल्याची माहिती समोर येते. या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. रत्नागिरी जिल्ह्यातून गेले 5 दिवस कोरोना लस गायब झालेली आहे. लसचा तुटवडा आहे आणि अनेक नागरिक लस घेण्यासाठी येत आहेत, मात्र त्यांना लस दिली जात नाही. त्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काका, मला सांगा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लस उपलब्ध नाही, लसचा साठा सगळा संपला आहे, आपल्या लोकांना लस मिळत नाही, काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत? माझी भावना असं आहे, मी 4 दिवस येतो दवाखान्यामध्ये, लस काय अजून आलेली नाही सांगतात आम्हाला. हे कितपत चालणार आहे? हे पब्लिकांचं कसं काय व्हायचं? आणि आमच्या गावामध्ये बरंचसं वातावरण हे झालेलं आहे कोविडच्या ह्याच्यामध्ये, तर आम्हाला लस कधी मिळावी असं माझं हे सवाल आहे तुमच्याकडे. लस उपलब्ध नाही असं दवाखान्यामध्ये सांगितलेलं आहे. खरं म्हणजे नियोजनाचा अभाव आहे. इथल्या लोकप्रतिनिधींनी, कर्मचाऱ्यांनी आणि शासनाने सुद्धा त्यात लक्ष घालून सर्वांना लस उपलब्ध करून दिली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या लसींचा शोध लागलेला आहे, मग त्या सगळ्याच लसी आमच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपलब्ध दिसत नाही. लसीचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे आलो डॉक्टरांकडे विचारलं तर ते नीट उत्तरं देत नाही आहेत. शासनाची जबाबदारी आहे की ते उपलब्ध करून देणे. गेले 5 दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लसही उपलब्ध नाही, रेमडेसिवीरचाही कमतरता आहे, तीही मिळत नाही आहे. ह्या सगळ्या याला शासनच जबाबदार आहे आणि त्या शासनाला विचारणार तरी कोण? बाकीच्या ठिकाणी गोरगरीब लोकांनी करायचं काय? रेमडेसिवीर सुद्धा लस जिल्ह्यामध्ये नाही आणि कोरोनाची लस सुद्धा जिल्ह्यामध्ये नाही, त्यामुळे या जिल्हावासियांची चिंता वाढलेली आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. आणि आता बातमी आहे नागपुरातून. नागपूरमध्ये वीकेंड लॉकडाऊनला दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळते. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा ज्या आहेत त्या बंद ठेवण्यात आल्या. क्वचितच एखादी गाडी रस्त्यावरून धावताना दिसतेय, त्यामुळे एरवी नागरिकांच्या गोंगाटाने गजबजलेले परिसर, रस्ते जे आहेत ते आता 2 दिवसांपासून ओस पडल्याचं चित्र आहे. रस्त्यांवर पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवलाय आणि विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी केली जातीये. तेव्हा नागपूरकर वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद देत असल्याचं चित्र सध्या तरी बघायला मिळतंय. बघत पुढची बातमी. लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी काल सर्वपक्षीय बैठक घेतली आणि या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे लसीकरणावर संशय व्यक्त केलाय. लसीचे 2 डोस घेतल्यानंतर देखील काही व्यक्तींमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणं आढळतायत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. आणि याचवरती भाजप नेते अतुल भातखळकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. त्याच्या मुख्यमंत्र्यांनी दुर्दैवाने
या सर्व विषयात पहिल्यापासून राजकारण स्वतः केलं आणि फक्त राजकारण करू नका असं मात्र मानभावीपणाने ते सांगत राहिले. आधीच्या एका फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी चक्क धडधडीत लसीच्या बाबतीत ते खोटं बोलले की साऊथ आफ्रिकेने लस परत पाठवली, परंतु आपली लस अगदीच काही हे नाही. याचा अर्थ मराठी ज्याला समजतं याचा अर्थ लस आपली चांगली तेवढी काही चांगली नाही असं त्यांना म्हणायचं होतं. मुळात साऊथ आफ्रिकेने लस परत पाठवलीच नाही, त्यांनी खुलासा केला होता. आणि आता अपयश झाकण्याकरता लसीकरणाची मागणी करतायत. आता नवीन मागणी पुढे आली, 25 वर्षाच्या वरच्यांना लस द्या. कालच्या बैठकीतलं जे वृत्त प्रसिद्ध झालंय त्यात सुद्धा त्यांनी सांगितले आता तरुण सुद्धा याच्यामुळे आजारी पडतायत आणि त्यामुळे 25 वर्षापर्यंतच्या लोकांना लस द्या. त्यामुळे मला असं वाटतं की स्वतःचं अपयश झाकण्याकरता ते अशी विधानं करतायत. नक्की ते काय बोलले लसीच्या बाबतीत याची मला कल्पना नाहीये, पण हे दुर्दैव आहे की लसीच्या बाबतीत सुद्धा राजकारण केलं जातंय. ही वस्तुस्थिती आहे की लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर किंवा इव्हन दुसरा डोस घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला कदाचित तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकता. हा काही शोध लावलेला नाहीये, जेव्हा लस निर्माण झाली तेव्हाच हे सांगितलेलं आहे. तर राज्य सरकारनं लॉकडाऊन जरी जाहीर केला असला तरी श्रमिकांना आर्थिक मदत करावी या मागणीचा पुनरुच्चार प्रवीण दरेकरांनी केलाय. सरकारच्या घोषणांनी कामगार आश्वस्त न झाल्यानं कामगार आपापल्या राज्यांमध्ये जात आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे. तर नवाब मलिकांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलंय. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. आता असं दिसतं की 15 दिवसांचा लॉकडाऊन अटळ आहे. लॉकडाऊनला तुम्ही विरोध करत होता, व्यापारी देखील रस्त्यावर उतरले होते. सरकार मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम दिसतंय. नाही, खरं म्हणजे सरकार भूमिकेवर ठाम असू दे, आमचं काही म्हणणं नाही. परंतु त्या भूमिकेवर ठाम असताना ज्या कारणासाठी हे व्यापारी उद्योजक रस्त्यावर उतरलेत, ज्या ठिकाणी रस्त्यावर असणारा हातावर पोट असणारा कामगार आहे त्याची चिंतासुद्धा मायबाप सरकार म्हणून करण्याची आवश्यकता ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून कालच्या बैठकीतही आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की जो व्यापारी आहे, व्यावसायिक आहे, उद्योजक आहे त्याला थेट फायनान्शियली बॅकअप देता आलं नाही तरी GST कराच्या सवलतीच्या बिलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला सवलतीची आवश्यकता आहे, जेणेकरून तो आर्थिक जी चणचण त्याला भासते त्यातनं थोडासा दिलासा मिळेल. आज केंद्रानं मॉनिटरिंग पिरियड जो कर्जावरील व्याजासाठी दिला होता ती मुदत संपते. मग उद्या ते सगळे कर्जबाजारी आहेत त्याच्यासाठी मॉनिटरिंग पिरियड देण्याची आवश्यकता आहे, त्या संदर्भात विचार करा. नवाब मलिक यांचं हे अर्थहीन तथ्यहीन बोलणं आहे. उलट ते देत आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे, ते त्यांच्या राज्याची काळजी घेत आहेत. आता तुम्ही जाऊन काय गुजरात किंवा कर्नाटकची काळजी घेणार आहात का? इथल्या व्यवस्था उभं करणं या ठिकाणी आपली जबाबदारी आहे. केवळ माझं कुटुंब माझी जबाबदारी बोलून चालणार नाही, तर त्या कुटुंबासाठी जबाबदारीनं सरकार म्हणून त्या ठिकाणी वागलं पाहिजे. जे बेजबाबदार सारखे नवाब मलिक सारखे मंत्री त्या ठिकाणी बोलताना दिसत आहेत आणि मला वाटतं आहेत त्या व्यवस्था स्ट्रेंथन करा ना. दुसऱ्याच्या ताटात काय वाढलं हे बघण्यापेक्षा आपलं ताट रिकाम आहे. आज या ठिकाणी लोकांना मदतीची गरज आहे. आज रेमडेसिविर नाही, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजनचा साठा नाही, त्याच्यावर बोला ना. केंद्र, मोदी साहेब, देवेंद्रजी याच्यावर जरा कमी वेळ घालवून नियोजनात आणि व्यवस्थेमध्ये वेळ घालवावा अशा प्रकारची माझी यांना विनंती राहील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि एक महत्त्वाची बातमी, सचिन वाझेचे साथीदार API रियाज काझीला अटक करण्यात आली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली त्याला NIAनं ही अटक केली आहे. CIU मध्ये काझी PSI पदावर कार्यरत होता. रियाज काझी माफीचा साक्षीदार बनणार होता, मात्र त्याआधीच त्याला NIAनं अटक केली आहे. कारमायकल रोडवरील स्फोटकांच्या कटात काझीचा महत्त्वाचा सहभाग होता. अजित पांढरे या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अजित, अटक केल्यानंतरची अपडेट. स्वाती, रियाज काझी जो आहे त्याची अजूनही चौकशी सुरू आहे. अटक केलेली आहे, पण जी माहिती मिळते त्यानुसार रियाज काझीला उद्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील NIA कोर्ट, जे विशेष NIA कोर्ट, त्या ठिकाणी रियाज काझीला उद्या त्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. रियाज काझीचा त्याची महत्वाची भूमिका मानली जाते, कारण का जे कारमायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची गाडी जी
पार्क करण्यात आली होती ती पार्क करण्याआधी जो काही कट रचला गेला होता किंवा गाड्या कुठून कुठे पार्क केल्या होत्या, कुठे ठेवल्या होत्या, त्याच पद्धतीनं गाड्यांचे नंबर प्लेट बोगस कुठून बनवून आणले होते, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये रियाज काझीची महत्वाची भूमिका आहे. आणि रियाज काझी जो आहे तो या सगळ्या याच्यामध्ये पुरावे नष्ट करण्यामध्ये त्याची महत्वाची भूमिका आहे असा ठपका NIA रियाज काझीवर ठेवलेला आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की रियाज काझी जो आहे तो माफीचा साक्षीदार बनणार होता, मात्र रियाज काझीची भूमिका जी आहे या संपूर्ण कटामध्ये ती अतिशय महत्वाची असून पुरावे नष्ट करण्यामध्ये रियाज काझीची महत्वाची भूमिका होती. त्यामुळे NIAचा तपास जो आहे तो काही ठिकाणी काही अंशी येऊन ठेपलेला आहे, जो पुढे सरकत नाहीये. आणि त्यामुळे पुरावे नष्ट करण्याच्या गोष्टीवरती गुन्ह्याखाली रियाज काझीला अटक करण्यात आली. अगदी. आणि उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. कोर्टामध्ये घडत असलेल्या हालचालींकडे असंच लक्ष असू द्या. अजित, तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. आणि बातमीचा अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत राहा न्यूज 18 लोकमत. दुपारी 1च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी. संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधला आणखीन एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण रोहिदास दातीर या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या हत्येशी एका मंत्र्याचं नाव जोडलं जातंय. हा मंत्री, त्याचा मुलगा आणि मेहुण्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. एका 18 एकर भूखंडासाठी दातीर यांची हत्या झाल्याचा आरोप नगरचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलाय. त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील शिवाजीराव कर्डिले यांनी केली आणि याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षकांना तसं निवेदन देखील दिलंय. राहुरी शहरातील मोक्याच्या भूखंडावर आरक्षण आधी टाकलं जातं आणि त्यानंतर त्या मालकीसाठी संपर्क करून जागेचा व्यवहार करायचा आणि आरक्षण उठवायचं असा काही सत्ताधाऱ्यांचा धंदा झाला आहे. राहुरी नगरपालिकेनं मोक्याच्या 18 एकर जागेवर शैक्षणिक आरक्षण टाकलं होतं असा आरोप कर्डिले यांनी केलाय. राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत मल्हारवाडी रोडला एक रोहिदास दातीर म्हणून जे की दक्षता पत्रकार संघ हे साप्ताहिक चालवतात, त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या मिसेसच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला 363, 341 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये पुन्हा इतर तपासात आणि CCTV फुटेजच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे त्या ठिकाणी जे गाडी आम्हाला माहिती मिळाली, त्याचा नंबर आम्हाला प्राप्त झाला. तर सदर गाडी हे आरोपी नामे कानू गंगाराम मोरे यांची असल्याची प्राथमिक आम्हाला निष्पन्न होत आहे. तर सदर संबंधित त्या आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत. तसेच इतरही त्यांनी ॲडिशनल जबाबामध्ये आम्हाला इतर गोष्टी काही सांगितल्या, त्या संबंधी आम्ही त्याच्यामध्ये 364 हे वाढीव सेक्शन वाढवलेलं आहे. आणि या प्रकरणी स्वतः शिवाजीराव कर्डिले यांनी न्यूज 18 लोकमतशी काही वेळापूर्वी संवाद साधला, तेव्हा त्यांनी काय म्हटलंय बघूयात. कर्डिलेजी, स्वागत लोकमतवरती. आणि तुम्ही जे आरोप या ठिकाणी केलेले आहेत त्याबद्दल सांगाल? नाही, आम्ही याच्यामध्ये आरोप केलेले नाही, प्रत्यक्ष खरी वस्तुस्थिती असं ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो रोहिदास दातीर आहे म्हणून त्यांना भर दिवसा 12 वाजता एवढ्या गजबडल्याच्या जागेमधून त्याला अपहरण केलं, उचलून नेलं आणि त्याला त्याची अमानुष हत्या करून त्यांना राहुरी शहराच्या कॉलेजच्या रोडवर तिथं आणून ती डेड बॉडी टाकण्याचं काम दुपारी 2 वाजता केलं. आणि 2 वाजता केल्यानंतर मग त्या रात्री 8 वाजता पोलीस खात्याला तिची माहिती मिळाली. मग त्याचे पोस्टमार्टम नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केलंय आणि मग ती डेड बॉडी त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात दिलंय. त्याच्या पत्नीने ज्या वेळेला त्यानं उचलून अपहरण केलं त्यावर ताबडतोब त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि सांगितलं का माझ्या पतीला हे 4 लोकांनी एका कार्पिओ गाडीमध्ये नेऊन त्याला घेऊन गेलेत म्हणून. परंतु पोलिसांनी कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही म्हणून त्याची 2 तासाने ती हत्या करण्याचं काम, अमानुष हत्या करण्याचं काम केलं आणि त्या आरोपीने त्याच्यामध्ये टाकण्याचं काम केलं. बरोबर. भूखंडासंदर्भात जी तुम्ही तक्रार केलेली आहे आणि एकूणच तुम्ही जे आता बोलत आहात हत्या प्रकरण, नेमकी तुमची तक्रार काय तनपुरे यांच्या बाबत? नाही, तक्रार अशी आहे का जी 18 एकरचा जो राहुरी शहरामध्ये जो भूखंड आहे
त्या भूखंडावर पहिलं नगरपालिकेने तुम्हाला सांगतो का त्याच्यामध्ये आरक्षण टाकण्याचं काम केलं होतं. आणि मग त्याच्यानंतर ते आरक्षण त्यांनी काय केलं का उठवण्याच्या आधी त्या पठारे कुटुंबियांनी ती जागा घेतली आणि एका भावाने ती जागा काही विकली नाही तिने. बरं. आणि मग ते रोहिदास दातीरला त्यांनी पॉवर ऑफ पॅटर्नने तुम्हाला सांगतो का सगळ्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला तक्रार करायची असेल कोर्ट कचेरीची जी काही गोष्ट करायची असेल त्याला ते अधिकार दिले होते. आणि मग त्या 18 एकरच्या भूखंडासाठी सातत्याने तुम्हाला माहितीच्या अधिकारात तक्रार देणं, कलेक्टरकडे देणं. पण नेमका वाद काय आहे ते जरा सविस्तर सांगाल. नेमका वाद काय आहे? नाही वाद काय नाही, ते 18 एकरच्या जमिनीमध्ये जे काही प्राजक्ता तनपुरे मंत्री आहे त्याच्या मुलाच्या नावाने कंपनी स्थापन केली आणि ती जागा त्यांनी खरेदी त्यांच्या मेवण्याने ती जागा खरेदी केलेली होती. आणि ते आडवे सातत्याने त्या ठिकाणी दातीर तक्रार करीत असल्यामुळे त्या दातीरला ह्या गुंडाच्या हाताने ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी घडवायला लावल्या, करायला लावल्या. त्या जमिनीमध्ये त्यांचे नाव आहे प्रत्यक्ष तनपुरे प्राजक्ता तनपुरे त्यांचे मेवणे सुशील देशमुख म्हणून त्यांचं नाव आहे सातबाराच्या उतार्यामध्ये. आणि त्या जमिनीमध्ये हा दातीर आडवा येत होता म्हणून तिने ह्या गुंडाच्या हाताने हे सगळ्या गोष्टी कृत्य करायला लावलं. बरं. मग आता तुम्ही तक्रार तर दाखल केलेली आहे, मग आता यापुढची भूमिका तुमची नेमकी काय असेल? काय म्हणले? नाही तक्रार तर आता तुम्ही दिली आहे तुमची, पण आता यापुढे तुम्ही काय पाऊल उचलणार? नाही तर यापुढे आम्ही पाऊल उचलला का जर कदाचित तातडीने त्या ठिकाणी सातबारावर जे काही 18 एकरच्या भूखंडामध्ये ज्या ज्या लोकांचे नाव आहेत त्याला 302चा आरोपी त्यांना करण्यात यावा. जर कदाचित 302चा आरोपी नाही जर केलं तर त्याच्यामध्ये आम्ही उद्या उपोषणला बसणार किंवा आंदोलन करण्याचं काम करणार आहेत आम्ही त्यामध्ये. आणि बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण जाता जाता एक महत्त्वाची आठवण आणि ती म्हणजे कोरोनाची दुसरी लाट आहे. दिवसागणिक रुग्ण वाढत आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घेण्यासाठी मास्क लावून हे अत्यंत गरजेचं आहे. मास्क लावा, सुरक्षित राहा. थोड्याच वेळात जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये भेटूयात. बघत राहा न्यूज 18 लोकमत.